ताना म्हणाले पंतप्रधान पदाबाबत कोणतीही चर्चा नाही, मात्र राहुल गांधींना सुद्धा त्यांनी चांगलं क्रेडिट दिलेलं पाहायला मिळतं आहे. राहुल गांधींनी काँग्रेसला शून्यातून वर आणलं असं म्हटलेलं आहे. खरोखरच आता पंतप्रधान पदाबाबत चर्चा इंडिया आघाडीमध्ये सुरू झाली असेल का, काय वाटतं? नाही, राहुल गांधींनी शून्यातनं पक्षाला वर आणलं हे काही तितकंसं खरं नाही. याचं कारण त्या पक्षाला 52 जागा होत्या आणि त्या 52च्या त्यांनी 100 केल्या. म्हणजे असं काही नाही की काँग्रेस शून्यावर आणि आज राहुल गांधींनी स्थापन केला तो पक्ष. 100 वर्षाची परंपरा होती. त्यांनी जे एक दुसरं विधान केलं की मोदींमुळे पक्षाचा पराभव झाला, तर 241 जागा आल्या आहेत त्याचंही श्रेय त्यांना द्यावं लागेल. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याकडे ज्या सगळ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 89 साल, 91 साल, 96, 98, 99, 2004, 2014, 2009 या 7 निवडणुकांमध्ये याच्यापेक्षा कमी जागा मिळवलेल्या पक्षांनी सरकार स्थापन केली. त्यामुळे हे जे सरकार स्थापन करणं आहे ते काही अनयुज्युअल वगैरे अशातला काही भाग नाहीये. जनता पक्ष जेव्हा सत्तेवर आला 77 साली, त्यावेळेला त्याला 295 जागा होत्या आणि त्यात 7 पक्षांचं त्यावेळेला कडबोळ एक प्रकार होतं, पण ते एका चिन्हावर लढलेले होते. त्यामुळे जे काही यश मिळालंय त्याचे धनी आणि अपयशाचे धनी वेगळे असं काही नाहीये. अपेक्षित यश भारतीय जनता पक्षाला मिळालं नाही एवढाच त्याचा अर्थ आहे आणि त्याची कारणं त्या पक्षाला शोधावी लागतील. जनतेनं एक मार्केट करेक्शन नावाचं एक आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये प्रकार असतो. काही दिवसांनी मार्केट करेक्शन करतं. जे फुगवलेलं असतं ना ते राईट साईजला आणतं. किंवा मॅनेजमेंटमध्ये आम्ही राईट सायझिंग करतो की समजा एखाद्या कंपनीमध्ये 200 लोक कामाला आहेत आणि कामाचा सगळा जर प्रोसेस नीट काढली तर असं लक्षात येतं की 160 लोकांमध्ये काम होऊ शकणार आहे, मग 40 लोकांना दुसरीकडे वर्ग केलं जातं. राईट सायझिंग केलेलं आहे असं मला वाटतं. प्रत्येक पक्षाचं राईट सायझिंग झालेलं आहे. त्याची ताकद प्रत्येकाने दाखवून दिली. अल्टिमेटली व्होटर इज द किंग हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे.